सांगली रेल्वे स्टेशनचा सर्वांगीण विकास करून संपर्क वाढविणार। मिरज रेल्वे स्टेशनला आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॉडेल रेल्वे स्थानक बनवणार। किर्लोस्करवाडी, भिलवडी, माधवनगर रेल्वे स्थानकांना सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी बरोबर लोकल रेल्वे सेवेने जोडणार। जत रोड, कवठेमहांकाळ तालुका रेल्वे स्थानकांना जिल्हा मुख्यालय सांगली व विश्रामबाग स्टेशन सोबत जोडणार। जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, हमाल, व्यापारी, विद्यार्थी, वैद्यकीय, व्यावसायिक व उद्योजक या सर्व स्तरातील लोकांना उपयुक्त रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रयत्न। खासदार संजय काका पाटील यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये वेळोवेळी तत्कालीन रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन व पाठपुरावा करून सांगली जिल्ह्यातून पसार होणाऱ्या 4 प्रमुख रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करून घेतलं। त्याचबरोबर पुणे, सांगली, मिरज, हुबळी, बेंगलोर या सेमी हायस्पीड मार्गाचे दुपदरीकरण सुद्धा पूर्णत्वास आलं। सांगली रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्या थांबवण्यासाठी 2 नवीन प्लॅटफॉर्म व मालगाड्यांसाठी देखील 2 नवीन प्लॅटफॉर्म बांधून पूर्ण झाले असून आता सांगली रेल्वे स्टेशनवर एकूण 7 प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत। आता सांगली रेल्वे स्टेशनवरून नवीन गाड्या सुरू होऊन जिल्ह्याचा संपर्क देशाच्या इतर शहरांशी वाढणार आहे। संजय काकांच्या पाठपुराव्यामुळे सांगली रेल्वे स्थानकाचा समावेश अमृत भारत योजनेअंतर्गत झाला असून सांगली रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास या योजनेअंतर्गत होणार आहे। त्याचबरोबर मिरज रेल्वे जंक्शन येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॉडेल रेल्वे स्थानक देखील उभारण्यासाठी खासदार संजय काका पाटील यांच्याकडून रेल मंत्र्यांमार्फत काम सुरू होणार आहे। विद्युतीकरण व दुपदरीकरणाचा जास्तीत जास्त फायदा सांगली जिल्ह्यातील लोकांना व्हावा, तसेच सांगली जिल्ह्यातील जवळपास सर्व रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू होऊन लोकांचे राहणीमान उंचावून शेतकरी व व्यापाऱ्यांचा फायदा होईल या उद्देशाने खासदारांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव खासदारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक होते व खासदारांनी दिलेल्या निवेदनाबद्दल पुढे कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। खासदारांच्या ठळक मागण्या: जागतिक हळदी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली स्टेशनवरून हळदी उत्पादन क्षेत्र निजामाबाद जाण्यासाठी सांगली निजामाबाद हळदी नगरी एक्सप्रेस गाडीची मिरज जंक्शन मार्गे मागणी। सांगली मिरजेतून तेलंगणा, आंध्र प्रदेश भागात जाण्याची सोय होईल। कोल्हापूर, मुंबई वंदे भारत एक्सप्रेस गाडी लवकरात लवकर सुरू करून सांगली, मिरज दोन्ही स्थानकात वंदे भारत गाडीचा थांबा द्यावा। सांगली स्थानकात यशवंतपूर चंडीगड संपर्क क्रांती व निजामुद्दीन यशवंतपूर कर्नाटक संपर्क क्रांती या 2 द्विसाप्ताहिक गाड्यांना थांबा देण्याची मागणी। किर्लोस्करवाडीत दादर हुबळी एक्सप्रेसचा थांबा देण्याची मागणी। सांगलीतून दिवसाच्या वेळेला कर्नाटक, बेळगाव, धारवाड, हुबळी जाणारी सांगली बेंगलोर एक्सप्रेस गाडीची मागणी। सांगली जिल्ह्यातील वारकरी विठ्ठल भक्तांसाठी सांगली स्टेशन व विश्रामबाग स्टेशनवरून पंढरपूर, लातूर जाणारी गाडी सुरू करण्याचा विशेष मागणी। सीमा भागातील जत व कवठेमहांकाळ तालुक्यांना जिल्हा मुख्यालय सांगली व विश्रामबागला जोडणारी थेट गाडी सुरू करण्याची मागणी। सांगली स्थानकात प्रवासी दुप्पट वाढल्याने काही गाड्यांना 3 मिनिटांचा थांबा वाढवून 5 मिनिटं करण्याची मागणी। ही मागणी मान्य झाल्यानंतर मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस, मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, हुबळी दादर एक्सप्रेस, कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस व गोवा एक्सप्रेस या गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर 5 मिनिटांचा थांबा मिळेल। प्रवाशांना चढणे उतरणे सोयीस्कर होईल। कोल्हापूर किर्लोस्करवाडी लोकल गाडी सुरू करण्याची मागणी। ही गाडी सांगली जिल्ह्यातील भिलवडी, किर्लोस्करवाडी औद्योगिक क्षेत्र व तासगाव, पलूस, मिरज, कडेगाव, आटपाडी, खानापूर तालुक्यांचा संपर्क सांगली, मिरज, कोल्हापूर व इचलकरंजी परिसराशी वाढवणार आहे। सांगली स्टेशनवर गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधा विकसित करण्याची मागणी। सांगली स्थानकावरून नवीन गाड्या सुरू होऊ शकतील। या सर्व गाड्या मिरज स्टेशनवर थांबून पुढे जातील, त्यामुळे मिरज स्टेशनचा संपर्क देखील वाढेल। सांगली स्थानकातील 5 प्लॅटफॉर्म असून प्रत्येक प्लॅटफॉर्मवर लिफ्ट व एस्केलेटर सरकता जिनाची मागणी। वयस्कर नागरिक, गरोदर महिला, रुग्ण व लहान मुलांची होणार सोय। सांगली स्थानकात बाहेरगावाहून येणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी माफक दरात राहण्यासाठी रिटायरिंग रूम व सामान ठेवण्यासाठी क्लोक रूमची मागणी। व्यापारी, पर्यटक व शेतकऱ्यांना होणारा मोठा फायदा। सांगली स्थानकात पूर्व दिशेने प्रवेशासाठी पुलाची मागणी। विश्रामबाग, कुपवाड, संजयनगर, शिंदेमळा, अभयनगर, माधवनगर येथून सांगली स्थानकात येणे सोपे होईल। भविष्यात सुरू होणाऱ्या प्रत्येक नवीन रेल्वे गाडीला मिरज सोबत सांगली स्थानकावर थांबा देण्यात यावा। यामुळे जिल्ह्याचा संपर्क वाढविण्यास मोठी मदत होईल। सांगली शहरातील कुपवाड, MIDC, माधवनगर इंडस्ट्रियल एरिया, विश्रामबाग, संजयनगर, अभयनगर इत्यादी परिसरातून रेल्वे स्टेशनवर लवकर जाण्यास मदत व्हावी यासाठी रेल्वे स्टेशनच्या पूर्व दिशेला पादचारी पूल उभा करून तो पूल
धक्क्याच्या प्लॅटफॉर्मवरून प्लॅटफॉर्म नंबर 1, 2, 3, 4 व 5ला जोडण्यात यावा, ही प्रमुख मागणी देखील खासदार संजय काका पाटील यांनी प्रामुख्याने केली. ही मागणी मान्य झाल्यानंतर सांगली रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या सुमारे 5,000पेक्षा जास्त हमालांचा मार्केट यार्डातून सांगली रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारात येऊन प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून थेट माल धक्क्याच्या प्लॅटफॉर्मवर जाता येईल. त्यामुळे हमालांच्या वेळेची बचत होईल व जास्त मालगाड्यांमध्ये चढ उताराचं काम करता येईल. खासदार संजय काका पाटील यांनी मागच्या आठवड्यात 2 रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील व दर्शनाबेन जरदोशी यांची देखील भेट घेऊन सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज, किर्लोस्करवाडी, जत, कवठे महांकाळ, भिलवडी सारख्या रेल्वे स्टेशनच्या बाबतीत सविस्तर चर्चा व मागण्या केल्यात. आता परत खासदार संजय काका पाटील यांनी दिल्ली येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची विशेष भेट घेऊन सांगली जिल्ह्यातील विविध रेल्वे प्रश्नांबाबत त्यांना निवेदन सादर केलं. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी.